COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी. तुम्ही कुठली पण गोष्ट बाजारातून किंवा अ, ह्याच्यावरून कशावरून तुमच्या ॲपवरून म्हणजे तुमचं कुठलं ॲप असेल, तुम्ही कपडे मागवता, खायच्या वस्तू मागवता, खेळणी, मेकअपचं सामान, चप्पल, शूज, काय काय तुमच्याकडं आहे नाही आहे म्हणजे असं आपण हल्ली आता बाजारात कोणी जात नाही. मोबाईल आहे, ॲप्स आहेत. मग ह्या ॲप्स, ते ॲप्स नाही का, त्याच्यावरून भरपूर मुली, मुलं, बायका सर्वजण आता ऑनलाईन शॉपिंग करतात, है ना. आणि कॅश ऑन डिलिव्हरी असते किंवा तुमचं पेमेंट असतं, पेड पेमेंट असतं नाही का. तर सांगायचं म्हणजे अशा तुम्ही गोष्टी मागवता की नाही आणि त्या तुम्हाला मिळतातच. एका स्त्रीने 1,600 रुपयाचा ड्रेस, अवघा किती, 1,600 रुपयाचा, तो काहीतरी होता, तिला डिस्काउंट करून तो 1,600 रुपयाला मिळाला. तो ड्रेस आल्याच्या नंतर तिने कॅश ऑन डिलिव्हरी का पेड काहीतरी केलं असं, मला तर एवढं काय माहिती नाही, पण तिने केलं. केल्याच्या नंतर तिने ते पैसे टाकले 1,600 रुपये नाही का असे, आणि ते 1,600 रुपये तिने त्या ॲपवर जमा केले. म्हणजे ते कुठे ना आलं होतं, काय आलं, ते कपडे कोणच्या ह्याच्यावरून आले होते, ते त्यांनी तिथे जमा केले. कॅश ऑन डिलिव्हरी, COD. तर त्याच्यानंतर थोड्याच वेळात त्या स्त्रीच्या खात्यातले 6.5 लाख रुपये गायब झाले. सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही पेमेंट करताय, जे काही तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करताय, जे काही तुम्ही तिथं कुठे पैसे देताय, इतकं सावधान राहायला पाहिजे ना आत्ता सर्वांनी. पुरुषांनी म्हणा, स्त्रियांनी म्हणा, मुलांनी म्हणा, मुलींनी म्हणा. इतकं सायबर फ्रॉड चाललेलं आहे ना, तर सांगायचं कारण म्हणजे की तुम्ही शॉपिंग करताय हे मान्य आहे, करावी. मुलांना, मुलींना करावी लागते शॉपिंग, कपडे वगैरे घ्यावे लागतात. परंतु तुमच्या अकाउंटमधले पैसे केव्हाही कुठेही जाऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुम्ही शॉपिंग करताना खूप काळजी घ्या, भरपूर काळजी घ्या आणि शक्यतो करून कॅश पेमेंट करा. फोनचा वापरच करू नका. म्हणजे तो तुम्हाला काही OTP मागणार नाही आणि काहीच नाही, म्हणजे लफडच राहणार नाही कॅश केले, है ना. तर हल्ली सायबर गुन्ह्यामध्ये फार मोठा फ्रॉड होत आहे. मुलींना, बायकांना फसवलं जात आहे. कोण समोर येते, कोण नाही येत. कोणाचे पैसे कमी असतात, 5-10 हजार असतात, 50 असतात, 40 असतात, ते जाऊ शकतात. त्यामुळं ऑनलाईन शॉपिंग करताना, कुठली पण गोष्ट मागवताना, काही करताना, OTP देताना, घेताना सावधान राहा. कारण केव्हा पण, कधी पण तुम्हाला माहीत पण पडणार नाही की आज माझे पैसे जाणार आहेत म्हणून अकाउंटमधले. त्यामुळं सावधान राहा. कारण फ्रॉड हा खूप मोठा होत आहे आणि सायबर क्राईम फार जोरात चाललेला आहे. लोकांना फसवतात लोक आणि OTP येतो, लोक घाईघाईत OTP देऊन टाकतात. कुठला OTP, काय आहे काय नाही कळत, देऊन मोकळं व्हायचं. एकदा OTP गेला झालं, तुमचं अकाउंट नील. तेव्हा तुम्ही काळजी घ्या.